आजचा पदार्थ एवढा खास आहे ना, मला वाटलंच नव्हतं माझी मुलगी असं म्हणेल, की ज्यापासून हा पराठा बनवलाय ना, ते बनवणंच बंद कर आणि हा पराठाच बनव. पावभाजी तर तुम्ही हजारो वेळेस खाल्ली असेल, वेगवेगळ्या प्रकारे करून खाल्ली असेल. परंतु पावभाजी पराठा कधी खाल्लाय का? चला आज आपण बनवणार आहोत अतिशय फ्लेवरफुल मसालेदार असा पावभाजी पराठा. हा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी परातीमध्ये 2 कप गहू पीठ आणि पाव कप बेसन पीठ घेतले. बेसन पीठ घातल्यामुळे पराठ्याचं कवरिंग अजून छान खुसखुशीत आणि टेस्टी होतं. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तेल घालायचं. तेल व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर असा डो मळायचा. कोणताही पराठा बनवत असताना त्याचा डो हा अतिशय घट्टसर मळायचा, म्हणजे पराठा व्यवस्थित खुसखुशीत व्हायला मदत होते. अजिबातही सॉफ्ट डो मळायचा नाही. चला पीठ व्यवस्थित मळून झालं की थोडंसं पाणी घेऊन मी पीठ चुरून घेतेय. आता ही चुरलेली कणिक आपली सगळी तयारी होईपर्यंत छान अशी भिजेल आणि पराठे आपले अगदी परफेक्ट असे होतील. चला तर झाकण ठेवून कणिक बाजूला ठेवूयात आणि वळूयात आपल्या सारणाकडे. आता पावभाजी पराठा आहे म्हटल्यावरती भाज्या तर आल्याच. इथे मी कोबी, गाजर, फ्लावर, शिमला मिरची, कांदा आणि बटाटा या भाज्या घेतल्यात. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये ऍड करू शकता किंवा नसेल एखादी भाजी तर स्किप केली तरीही चालेल. अर्थात आपण कोबी पावभाजीला घालत नाही, परंतु पराठ्यामध्ये मी आवर्जून घालते, कारण त्या निमित्ताने तो मुलांच्या पोटातही जाणार आहे. मी इथे फक्त वाटाणा स्किप केलाय. टोमॅटो घालू शकत नाही, कारण टोमॅटो घातला तर पराठ्याचं आपलं सारण आहे ते अगदी ओलसर होईल आणि वाटाणे घातले तर एक वाटाण्याचा उग्रपणा असतो तो या पराठ्याला भेटेल. म्हणून या 2 गोष्टी फक्त स्किप करायच्या. नाहीतर तुम्ही यामध्ये बीट सुद्धा आरामात घालू शकता. आता सगळ्या भाज्यांमधले जेवढ्या भाज्या मला पराठ्यासाठी हवेत तेवढे मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतल्यात आणि चॉपरमध्ये अशा पद्धतीने चॉप करून घ्यायच्या. सुरुवातीला फ्लावर आणि शिमला मिरची चॉप करून घेतली. थोडं थोड्या करत चॉप करायच्या, कारण चॉपरमध्ये एकदम चॉपर गच्च भरला तर व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यामुळे मी या भाज्या 2 बॅचमध्ये चॉप करून घेते. आता एवढ्या साहित्यांमध्ये किमान 7 ते 8 पराठे आरामात होतात, कारण यामध्ये आपण उकडलेला बटाटा सुद्धा घालणार आहोत आणि या सगळ्या भाज्यांचं प्रमाण साधारण 1 वाटी आहे. म्हणजे अर्धी वाटी शिमला मिरची असेल तर 1 वाटी फ्लावर, 1 वाटी गाजर आणि 1 वाटी कोबी घेतलाय. या प्रमाणानुसार हे सगळं साहित्य घेतले. तुम्ही किती जणांसाठी हा पराठा बनवताय त्यानुसार हे सगळे पदार्थ कमी जास्त करू शकता, किंवा एखादा पदार्थ तुम्हाला आवडत नसेल भाज्यांमधला तर तो तुम्ही कमी केला तरीही चालेल. चला आता भाज्या छान चॉप करून झाल्यात. आता सारणाची फोडणी करायला घेऊयात. कढईमध्ये 1 3 चमचे तेल गरम करायचं. जिरीची खमंग फोडणी घालायची. यावरती आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण घालायचं. या वाटणामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे वाटण आवर्जून घाला. आता त्यावरती ह्या सगळ्या चॉप केलेल्या भाज्या घालून घ्यायचा. तसंच बारीक चॉप केलेला कांदाही घालून घ्यायचा. कांदा तुम्ही अगोदर परतवून घेतला तरीही चालेल. मी इथे भाज्यांबरोबरच परतवून घेते, कारण हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं शिजवूनही घ्यायचे. आता भाज्या तेलावरती किमान 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायच्या. जेवढ्या भाज्या तुमच्या छान परतल्या जातील ना, तेवढे तुमच्या पराठ्याला टेस्ट छान येणार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे भाज्या शिजायला सुरुवात होईल. मीठ घातल्याबरोबर भाज्यांना छान पाणी सुटायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटाची वाफ काढायची. चला 2 मिनिटाची वाफ काढली आहे. भाज्या परत एकदा मी परतवून घेते. मसाले वगैरे लगेच घालायचे नाहीत. अगोदर भाज्या आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात आणि त्यानंतरच सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे. कोणताही पराठा बनवत असताना तो व्यवस्थित स्टेप बाय स्टेप केला ना तर तो परफेक्ट असा होतो. आणि हा पावभाजी पराठा बनवताना भाज्या शिजवणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे ही स्टेप अगदी परफेक्ट अशी करा, कारण भाज्या जर व्यवस्थित शिजल्या तरच तुमचा पराठा टेस्टी होणार आहे. चला तर भाज्या एकदा वाफेवर शिजवून घेतल्यानंतर पाण्याचा शिंतोडा देऊन 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतल्यात. एकदा गाजर मी चेक करून बघते. गाजर शिजले म्हणजे बाकीच्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या गेल्यात. त्यामुळेच त्या अगोदर चॉप करताना सुद्धा अगदी बारीक अशा चॉप करून घ्यायच्या, म्हणजे लगेच शिजतील. आणि पाणी खूप जास्तही नाही, अगदी पाण्याचा फक्त 1 शिंतोडा मारायचा. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धन्याची भरड, 1 चमचा जिरा पूड, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला आणि 1.5 चमचा लाल तिखट घातले. पावभाजी पराठा आहे त्यामुळे पावभाजी मसाला थोडा जास्तीचा घाला. यामुळे इतका फ्लेवरफुल असा हा पराठा होतो ना, की प्रत्येक घासात फ्लेवरचा धमाका फुटतो. चला मसाले सगळे छानपैकी या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता घालायचा आहे हा उकडलेला बटाटा. उकडलेला बटाटा घालण्या अगोदर भाज्या व्यवस्थित शिजलेल्या असाव्यात आणि सगळे मसाले घातल्यानंतर भाज्या व्यवस्थित परतलेल्या असाव्यात. कारण मसाले घातल्यानंतर तुम्ही भाज्यांबरोबर जेवढे ते छान परतवून घ्याल तेवढा त्याचा खमंगपणा जास्त वाढतो. आता यामध्ये उकडलेला बटाटा अशा पद्धतीने खिसून घालायचा. तो हाताने वगैरे चुरून न घालता व्यवस्थित खिसून घाला, म्हणजे हा भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. जर तुम्ही ह्याचे तुकडे करून घातले ना तर तो भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही
आणि त्यामुळे आपला पराठा सुद्धा व्यवस्थित होणार नाही. चला आता छानपैकी हे सारण परत एकदा मी परतवून घेते. चवीप्रमाणे मीठ आपण अगोदर भाज्या शिजवताना घातलंच होतं, परंतु आता मीठ कमी आहे असं मला वाटतंय, कारण उकडलेला बटाटा यामध्ये घातल्यानंतर मी मीठ घातलं नाहीये. थोडंसं मीठ आता मी सारणामध्ये घालून घेते. हवं असेल तर तुम्ही सारण या स्टेजला टेस्ट करून बघू शकता. मीठ किती कमी जास्त आहे त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला. चला मीठ घातल्यानंतर परत एकदा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा. जेवढं तुम्ही मसाला परतवून घ्याल ना तेवढं त्यातलं मॉइश्चर कमी होणार आहे आणि पराठा आपला खूप जास्त ओलसर होणार नाही. चला मसाला अगदी परफेक्ट असा तयार झालाय. आता हा मसाला थंड करून घेऊयात. एका ताटात हे सारण व्यवस्थित पसरवून ठेवायचं, म्हणजे ते छान थंडही होतं. अगदी 5 ते 10 मिनिटात सारण छान थंड होतं. सारण थंड होईपर्यंत आपण कणिक भिजवून ठेवली आहे ती एकदा छान मळून घेणार आहोत आणि त्यानंतर पराठे करायला घेणार आहोत. चला सारण व्यवस्थित असं तयार झाले, ते छान पसरवूनही घेतले. आता याला थंड करायला ठेवते. 10 मिनिटं झालीत. सारण अगदी व्यवस्थित असं थंड झाले. कणिकही आपली अगदी परफेक्ट अशी भिजली गेली आहे. तुम्ही कणकेचं स्ट्रक्चर बघू शकताय. घट्ट आहे तरी सुद्धा ती अगदी गुळगुळीत अशी आहे. अशीच कणिक आपल्याला पराठ्यासाठी हवी आहे. वरून 1-2 चमचे तेल घालायचं आणि तेल लावून परत एकदा कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची. जर तुम्ही सारण कितीही फ्लेवरफुल केलं, परंतु जर तुमची कणिकच पातळ असेल ना, तर तो पराठा अजिबातही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कणिक सुद्धा घट्टसर आणि सॉफ्ट असणं खूप गरजेचं आहे. चला आता उंडे करून घेऊयात. जेवढा तुम्हाला पराठा लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार छोटे छोटे उंडे करून घ्या आणि पिठामध्ये अशा पद्धतीने घोळवून याची पारी तयार करायची आणि यामध्ये सारण घालून घ्यायचं. तुम्ही या पद्धतीने सारण घालून पराठे बनवू शकता किंवा अगदीच अशा पद्धतीने जमत नसेल तर छोटी पोळी लाटून त्यावरती सारण अगदी हलकंसं पसरवून घ्यायचं आणि त्यावरती दुसरी पोळी ठेवायची, कडा लॉक करायच्या आणि पराठा लाटायचा. या पद्धतीने सुद्धा हा तुम्ही पराठा करू शकता. मी आता उंडे भरूनच करते. ज्या पद्धतीने आपण पुरण भरतो त्या पद्धतीने सारण ठेवायचं उंड्यावरती आणि दाबून दाबून छानपैकी भरून घ्यायचं. इथे मी भरपूर असं सारण भरते कारण मला हा फुल फ्लेवरफुल आणि मसालेदार असा हा पराठा आवडतो. त्यामुळे सारण छान भरपूर भरून घेते. वरून अगदी चिमूटभर पिठी घालायची आणि हा उंडा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा. वरती एक्स्ट्राची कणिक आली तर ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा अशा पद्धतीने लॉक करू शकता. आता हातावरती सारण एकसारखं असं पसरवून घ्यायचं आणि हलक्या हाताने फक्त तो प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून सारण अगदी कडेपर्यंत पसरलं जाईल. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचा पराठा अगदी परफेक्ट असा होणार आहे. भाज्या आहेत त्यामुळे सारण थोडंसं ओलसर आहे. भरताना हाताला थोडीशी पिठी घ्या आणि त्यानंतर उंड्यामध्ये व्यवस्थित असं भरा. चला हातावरती थापून उंडा छान मी चपटा करून घेतलाय. सारण छान कडेपर्यंत पसरवून घेतलंय. आता हा पराठा लाटायला अगदी सोपा जातो. पोळपाटावरती थोडीशी पिठी घालायची आणि अगदी हलक्या हाताने पराठा लाटायला घ्यायचा. सारण हलकंसं थोडंफार बाहेर निघलं तरी काही घाबरायची गरज नाही, कारण आपण भरपूर असं सारण भरले ते एवढं तेवढं बाहेर निघू शकतं. यामुळे पराठ्याला काही फरक पडत नाही. चला अगदी हलक्या हाताने छान असा पराठा लाटून घेते. पराठा खूप जास्त पातळही लाटायचा नाही, थोडासा जाडसर असा लाटायचा. आता इथे आपण गव्हाचं पीठ वापरले बाहेरच्या कव्हरिंगसाठी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मैदा सुद्धा घालू शकता, परंतु मुलांसाठी किंवा आपल्याला शरीरासाठी हेल्दी म्हणून आपण गव्हाचं पीठ खाल्लेलं कधीही चांगलं. खूप काही टेस्टमध्ये फरक पडत नाही, परंतु तुम्हाला जर मैदा खायचा असेल, मैद्याचा पराठा आवडत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. चला आता दोन्ही बाजूनी छान असा पराठा मी भाजून घेते. पराठा भाजताना आवर्जून सुरुवातीला तवा छान गरम करून घ्यायचा, परंतु पराठा घातल्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवरती पराठा दोन्ही बाजूनी खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. जेवढं तुम्ही कमी फ्लेमवरती पराठा भाजाल ना तेवढा तो पराठा जास्त खुसखुशीत होतो आणि यामध्ये भाज्या घातल्या त्याही पराठा भाजताना व्यवस्थित अशा अजून छान शिजल्या जातात. चला पहिला पराठा तर छान असा भाजून झालाय, काढून घेते आणि आता दुसरा पराठा सुद्धा याच पद्धतीने भाजून घेते. हलकंसं सारण जरी बाहेरून कडेने निघलेलं दिसत असलं तरी काही फरक पडत नाही. तो भाजताना अगदी व्यवस्थित असं भाजता सुद्धा येतो. त्यामुळे सारण जर थोडंसं बाहेर निघत असेल तरी घाबरू नका, कारण यामध्ये ज्या काही भाज्या घातल्यात त्या थोड्याशा ओलसर असणारच, कारण त्या सगळ्यांमध्ये मॉइश्चर आहे. चला सुंदर असे पराठे मी 2 करून घेतलेत. याच पद्धतीने बाकीचेही करून घेते आणि सर्विंग करून घेते. हा पराठा तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर आरामात खाऊ शकता किंवा असाच खाल्ला तरी तो इतका फ्लेवरफुल आहे की याला कशाची गरजच नाही. आणि तुम्हाला याचा खुसखुशीतपणाही दाखवते. किती खुसखुशीत असा झालाय. प्रत्येक लेअर याचा छान वरचा मोकळा झालाय आणि आतमध्ये सारणही तुम्ही बघू शकताय अगदी एकसारखं असं पसरलं गेलंय. कुठे कमी किंवा कुठे जास्त असं होत नाही किंवा कडेपर्यंत सारण गेलं असंही होत नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फक्त सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आवर्जून फॉलो करा, म्हणजे सारणही कडेपर्यंत पसरलं जाईल आणि अगदी
अगदी खमंग खुसखुशीत पराठा तयार होईल. आणि भरपूर असं सारण भरलेला, भरपूर अशा भाज्या वापरलेला हा हेल्दी पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता. म्हणजे मुलांना पावभाजीऐवजी हा पावभाजी पराठा खायला मिळेल. तुम्ही याला पावभाजी पराठा म्हणू शकता किंवा मिक्स व्हेज पराठा सुद्धा म्हणू शकता. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत. धन्यवाद.